अध्यक्ष महोदय ही झाली की तुमची घेतो, ही झाली की तुमचे 9 घेतोय, 3 झाले की अध्यक्ष महोदय, 3 झाले की 9 घेऊ. लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर एक विषय आम्ही ठेवू इच्छितोय आणि राज्य सरकार नक्कीच यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. मी सर्वप्रथम कालपासून ही लक्षवेधीला उत्तर कोणी द्यायचं, पर्यटन विभागानं द्यायचं का ग्रामविकास विभागानं द्यायचं म्हणून ती लक्षवेधी फिरत होती. ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदयांचं मी आभार मानेन, धन्यवाद देईन. जत हा 288 क्रमांकचा विधानसभा मतदारसंघ आहे. 288 म्हणजे शेवटचा मतदारसंघ आहे आणि निसर्गानं सातत्यानं अन्याय या मतदारसंघावरती केला. सततचा दुष्काळ, अवेळचा पाऊस, त्यामुळं तिथली परिस्थिती बिकट आहे. परंतु प्रस्थापित राजकारत्यांनी सुद्धा या मतदारसंघाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कारखान्यावरती ऊस तोडायला मजूर जतचे पाहिजेत म्हणून तो भाग विकासापासून वंचित ठेवला. परंतु आता जतची कूस बदलती आहे. ज्या जतकडे दुष्काळी जत म्हणून बघितलं जायचं, देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाले आणि जतची परिस्थिती बदलायला लागली. आज मी तुमच्याशी बोलत असताना 60 गावामध्ये शेतीचं पाणी दिलंय आणि 2027च्या जुलैपर्यंत जत मतदारसंघातील शेवटच्या गावामध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे. काही विषय समोर येण्याची आवश्यकता आहे. मी 1 वर्ष झालं मायबाप जनतेने मला तिथं आमदार केलं आणि मी सातत्यानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बाबी समोर आलेल्या आहेत. जत ही दुष्काळाची भूमी नाही. 2 वर्षानंतर हा कलम कायमचा पुसून जाईल. परंतु या सगळ्या परिसरात फिरल्याच्या नंतर ही बाब लक्षात आली की जत ही दुष्काळाची भूमी नाही, जत ही देवांची भूमी आहे. आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर काही बाबी आणू इच्छितोय. प्रभू रामचंद्रांच्या पासून या भूमीला एक देवत्वाचा इतिहास आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले होते तेव्हा या भागातून गेलेले आहेत आणि तसे सगळे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत. प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्ट्याच्या खुणा करायचे आणि अशा खुणा जत, मुचंडी, सिद्धनाथ आणि जतच्या बाजूला कर्नाटक हद्दीमध्ये रामतीर्थ आणि कोटलगी म्हणून गाव आहेत. हिथं जी महादेवाची लिंग आहेत त्याच्यावरती हे 3 पट्टे ओढलेले आहेत. बकासुराचा वध सुद्धा या जतमध्ये झालाय. भीमानी जो बकासूर रोज नरबळी घ्यायचा, नरबळीसाठी हा चटावलेला बकासूर, याचा वध महाकाय पैलवान भीमानी या जतमध्ये घेतला. आणि म्हणून त्याच्या जेव्हा जेव्हा अशा असुरी बाबींचा पराभव केला जायचा तेव्हा ते एक लिंग स्थापन करायचे आणि जत मध्ये एक महाकाय लिंग, म्हणजे इतकं मोठं लिंग मी तर बघितलं नाही जे माणसाच्या कवेमध्ये बसू शकत नाही. इतक्या मोठ्या लिंगाची स्थापना जत शहरामध्ये आहे आणि ते बंकेश्वर नावानं ते मंदिर आजही प्रसिद्ध आहे. प्रश्न घ्या आता. प्रश्न नाही, मला हे जरा व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या प्रश्नावरती येता येईल. मला एक 5 मिनिटाचा जास्तीचा वेळ द्या. आणि म्हणून सर्व लक्ष अध्यक्ष महोदय, ही भूमिका समोर आल्याशिवाय तुम्ही देवभूमी माझी जी मागणी आहे त्याला तुम्ही मान्यता देऊ शकत नाही. सिंदूर नावाचा जो राजा होता, या सिंदूर नावाचा जे मंगलमूर्ती गजाननाने सिंदूर राक्षसाचा वध केला, ते सिंदूर गाव पण माझ्या जतमध्ये आहे. सिंगनहाळी नावाचं गाव हे पण जतमध्ये आहे, ते पण राजाच्या नावानं आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की ही भूमी देवाशी संदर्भित आहे. आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की या माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिरं आहेत की जिथं 1 लाखापासून 10 लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात. ती कुणाची तरी कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत
मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जत तालुक्यामध्ये 36च्या वर अशी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात. त्यामध्ये यल्लामा देवी आहे जत, त्यामध्ये अंबामाता मंदिर जत, काळभैरव बिळूर, उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे, खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे, प्रश्न घ्या. दोरलीला ब्रह्मनाथाचं मंदिर आहे, सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे जिथं साप आज जरी चावला, विषारी साप, कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल, परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं. आता ही परिस्थिती आहे. दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला, कोसारीला, मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला, आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला. अध्यक्ष महोदय, इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत. बिसल सिद्धेश्वराचं मंदिर प्रश्न घ्या आता. प्रश्न घ्या. अरे हेच प्रश्न आहे ना. प्रश्न मांडा ना, उत्तर देईल ना आपल्याला. प्रश्नच हा आहे, जी 36 मंदिर आहेत या तालुक्यामध्ये. गुड्डापूरला धानम्मा देवीचं मंदिर आहे, एका दिवशी यात्रेला 10 लाख लोक येतात. संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं. वळसंगच्या केंचराया मंदिर आहे, तिथं करीभ्रम आहे. हे जे मलकार सिद्धाचं मंदिर, त्यांचा जन्मच तिथला आहे. बेळन सिद्धाचा जन्म जत मधला आहे. जे भिवर्गीला मंदिर आहे, ज्याला तीर्थक्षेत्र बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय. दरिबाचं मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे, तिथं 10 लाख लोक येतात. रामेश्वराचं मंदिर तिथं आहे. काळभैरवाचं. मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा. इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर या बाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं, देवभूमी म्हणून घोषित करावं. जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलंय, तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी जत हे घोषित करावं. याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा. यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही. 6-7च्या वर मठ आहेत. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. जर देवभूमी जत तुम्ही घोषित केली, देवभूमी जत तुम्ही करणार का? आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का? हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी आपल्या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेली आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांची संख्या खूप मोठी आहे. त्या मतदारसंघाला धार्मिक परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अनुषंगानं त्यांची मागणी अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं असणारं हे देवस्थान असणारं हा मतदारसंघ, हा तालुका आहे. त्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. बकासुराचा वध झाल्याचा दाखला या ठिकाणी दिला जातो आणि अशा या भूमीमध्ये धार्मिक भावनाही लोकांची प्रबळ आहे. आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणारा हा तालुका आहे की जो या महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ 288 नंबरचा. आणि त्या भागात जे देवस्थान आहेत त्याला मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या प्रचंड मोठ्या भावना या संदर्भात जनतेच्या आहेत आणि भक्तांच्या आहेत. या अनुषंगानं माननीय पडळकर साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सातत्याने या धार्मिक स्थळांच्या विकासासंदर्भातली भूमिका ते मांडताना आपण सगळेजण पाहतोय. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एवढी सगळी देवस्थानं आहेत, परंतु आजपर्यंत या देवस्थानाचा विकास झाला नाही आणि या सगळ्या देवस्थानला जी संख्या एवढी आहे त्याला देवभूमी हे नाव आपल्या नामकरण करावं किंवा देवभूमी घोषित करावी अशा पद्धतीची भूमिका माननीय पडळकर साहेबांनी मांडलेली आहे. मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल
त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आपल्या मागणीप्रमाणे धन्नम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आपल्या मागणीप्रमाणे काळ भैरवनाथ देवस्थान बिळूर या देवस्थानला 5 कोटीची मान्यता दिली, त्यातला 1,80,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. बनशंकरी देवस्थान बनाळीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रामेश्वर देवस्थान मुचंडीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि बिरेन सिद्ध देवस्थानला त्याही देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. आणि या देवस्थानला जो निधी 5 कोटी रुपयेपर्यंत आपण देऊ शकतो त्याला शासन या सगळ्या देवस्थानला 5 कोटीपर्यंतचा निधी देईल. महालक्ष्मी खराटीचा देवस्थान आहे, ब्रह्मनाथ देवस्थान रोलीचं आहे, दरेश्वर देवस्थान मुचंडीचं आहे, यांचाही ब वर्गाचा प्रस्ताव पेंडिंग आहे. याही देवस्थानला शासन ब वर्गाचा दर्जा देईल आणि या देवस्थानलाही विकासासाठी आवश्यक असणारा निधी या निमित्तानं देईल. आपण सांगितलेलं खरं आहे की एकविरा देवीचं आहे, डपापूरची कुंती देवीचं मंदिर आहे, कोलत्याबादला मंदिर आहे, यल्लामा देवी आहे, यवाबा आहे, उटगी आहे, कालीमाता आहे, अशा अनेक मंदिर आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत. आणि त्या मंदिराच्या विकासासंदर्भात आपली भूमिका आहे की याला देवभूमी म्हणून घोषित करावं आणि याचा एक आराखडा बनवून आपण याचा विकास करावा अशी भूमिका. पण मी आपल्याला सांगेन की देवभूमी घोषित करणं किंवा अन्य कोणत्याही नावानं ही घोषणा करणं हे काही शासनाकडे आतापर्यंत कधी घडलेलं नाही किंवा शासनाकडे तशी प्रोव्हिजन नाही कायदेशीर. त्यामुळे आपण जो प्रस्ताव दिलाय जो देवभूमी घोषित करण्याचा त्याच्यावर नक्की सरकार विचार करेल, सकारात्मक विचार करेल. परंतु आपण जी भूमिका मांडलेली आहे या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे त्याला शासनानं न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत सूचना सातत्याने राहतात आणि त्याच अनुषंगाने मला वाटतंय सगळ्यात जास्त ब वर्गाची देवस्थानाची मान्यता मला वाटतंय आपल्या जत मतदारसंघामध्येच आहे. त्यामुळं नक्की शासन आपण जो भूमिका मांडली आपल्या ज्या भावना आहेत आणि शासन मी आपल्याला सांगेन आजपर्यंत देवेंद्रजीचं शासन यायच्या अगोदर ब वर्ग दर्जा देवस्थान धार्मिक पर्यटनचा जो विषय होता त्याला आजपर्यंत अख्ख्या म्हणजे 97 पासून आजपर्यंतचा विषय केला 2023 पर्यंत तर फक्त 550 कोटी रुपये खर्च झाला 97 ते 23-26 वर्षाच्या कालखंडामध्ये. जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि या पर्यटन क्षेत्राला आपण बघतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजना असं योजनेला नाव दिलं आणि या माध्यमातून सगळ्याच तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला आणि जवळजवळ 2023 नंतर 1000 कोटी रुपये खर्च या देवस्थानच्या विकासावर केलेला आहे. हे सरकार देवेंद्रजींचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जत तालुक्याला जसा पाणी देताना न्याय मिळालाय, जसा रस्ते विकासाला न्याय मिळालाय आणि जी जतची भूमी आतापर्यंत मागासलेली होती त्या भूमीला विकसित करण्याचा संकल्प पडळकर साहेब आपण केलाय. त्याच भूमीला धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा विकसित करण्याचा जो आपला संकल्प आहे त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील. चला ठीक झालं. बरं बोला थोडक्यात बोला बस. अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. माझे 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 1 सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी आणि त्यांच्याकडे हे सगळं काम म्हणजे आम्ही जी मागणी करतोय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला अधिकृतपणा येईल अशा पद्धतीची घोषणा करावी. राज्य शिखर समितीच्या आता तीर्थक्षेत्र ब मध्ये तर त्यांनी आम्हाला 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय. अगोदरची जी 2 मंदिर होती त्यांना 5-5 कोटी रुपयाचा निधी दिलाय. मी माननीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांचं धन्यवाद देईन. परंतु आता इतकी मोठी मंदिरं डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक तर राज्य शिखर समितीच्या समोर एकत्रित आराखडा येण्याची आवश्यकता आहे. तो करण्याच्या आपण सूचना देणार का किंवा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे एखादा प्रस्ताव पाठवता येईल का याच्यावरती सरकार विचार करेल का? मंत्री महोदय मी माननीय पडळकर साहेबांना अगोदरच सांगितलेलं आहे की असे कुठली देवभूमी जाहीर करण्याचं कुठली शासनाकडे धोरण नाही. पण आपण प्रस्ताव सादर करा त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल आणि हे करत असताना केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही अभ्यास करेल आणि त्या केंद्र सरकारच्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्या निकषात जर
आपलं हा प्रस्ताव बसत असेल तर त्या प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पण पाठवण्याची प्रक्रिया करू. चला, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, ही झाली की तुमची घेतो, केल्याप्रमाणे. ही झाली की तुमचे 9 घेतोय. 3 झाले की अध्यक्ष महोदय, 3 झाले की 9 घेऊ. लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर एक विषय आम्ही ठेवू इच्छितोय आणि राज्य सरकार नक्कीच यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. मी सर्वप्रथम कालपासून ही लक्षवेधीला उत्तर कोणी द्यायचं, पर्यटन विभागानं द्यायचं का ग्रामविकास विभागानं द्यायचं म्हणून ती लक्षवेधी फिरत होती. ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदयांचं मी आभार मानेन, धन्यवाद देईन. जत हा 288 क्रमांकचा विधानसभा मतदारसंघ आहे. 288 म्हणजे शेवटचा मतदारसंघ आहे आणि निसर्गानं सातत्यानं अन्याय या मतदारसंघावरती केला. सततचा दुष्काळ, अवेळचा पाऊस, त्यामुळं तिथली परिस्थिती बिकट आहे. परंतु प्रस्थापित राजकारत्यांनी सुद्धा या मतदारसंघाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कारखान्यावरती ऊस तोडायला मजूर जतचे पाहिजेत म्हणून तो भाग विकासापासून वंचित ठेवला. परंतु आता जतची कूस बदलती आहे. ज्या जतकडे दुष्काळी जत म्हणून बघितलं जायचं, देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाले आणि जतची परिस्थिती बदलायला लागली. आज मी तुमच्याशी बोलत असताना 60 गावामध्ये शेतीचं पाणी दिलंय आणि 2027च्या जुलैपर्यंत जत मतदारसंघातील शेवटच्या गावामध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे. काही विषय समोर येण्याची आवश्यकता आहे. मी 1 वर्ष झालं मायबाप जनतेने मला तिथं आमदार केलं आणि मी सातत्यानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बाबी समोर आलेल्या आहेत. जत ही दुष्काळाची भूमी नाही. 2 वर्षानंतर हा कलम कायमचा पुसून जाईल. परंतु या सगळ्या परिसरात फिरल्याच्या नंतर ही बाब लक्षात आली की जत ही दुष्काळाची भूमी नाही, जत ही देवांची भूमी आहे. आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर काही बाबी आणू इच्छितोय. प्रभू रामचंद्रांच्या पासून या भूमीला एक देवत्वाचा इतिहास आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले होते तेव्हा या भागातून गेलेले आहेत आणि तसे सगळे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत. प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्ट्याच्या खुणा करायचे आणि अशा खुणा जत, मुचंडी, सिद्धनाथ आणि जतच्या बाजूला कर्नाटक हद्दीमध्ये रामतीर्थ आणि कोटलगी म्हणून गाव आहेत. हिथं जी महादेवाची लिंग आहेत त्याच्यावरती हे 3 पट्टे ओढलेले आहेत. बकासुराचा वध सुद्धा या जतमध्ये झालाय. भीमानी जो बकासूर रोज नरबळी घ्यायचा, नरबळीसाठी हा चटावलेला बकासूर, याचा वध महाकाय पैलवान भीमानी या जतमध्ये घेतला. आणि म्हणून त्याच्या जेव्हा जेव्हा अशा असुरी बाबींचा पराभव केला जायचा तेव्हा ते एक लिंग स्थापन करायचे आणि जत मध्ये एक महाकाय लिंग, म्हणजे इतकं मोठं लिंग मी तर बघितलं नाही जे माणसाच्या कवेमध्ये बसू शकत नाही. इतक्या मोठ्या लिंगाची स्थापना जत शहरामध्ये आहे आणि ते बंकेश्वर नावानं ते मंदिर आजही प्रसिद्ध आहे. प्रश्न घ्या आता. प्रश्न नाही, मला हे जरा व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या प्रश्नावरती येता येईल. मला एक 5 मिनिटाचा जास्तीचा वेळ द्या. आणि म्हणून बाकीचे सर्व लक्ष अध्यक्ष महोदय, ही भूमिका समोर आल्याशिवाय तुम्ही देवभूमी माझी जी मागणी आहे त्याला तुम्ही मान्यता देऊ शकत नाही. सिंदूर नावाचा जो राजा होता, या सिंदूर नावाचा जे मंगलमूर्ती गजाननाने सिंदूर राक्षसाचा वध केला, ते सिंदूर गाव पण माझ्या जतमध्ये आहे. सिंगनहाळी नावाचं गाव हे पण जतमध्ये आहे, ते पण राजाच्या नावानं आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की ही भूमी देवाशी संदर्भित आहे. आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय
की या माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिर आहेत की जिथं 1 लाखापासून 10 लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात. ती कुणाची तरी कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत. मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जत तालुक्यामध्ये 36च्या वर अशी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात. त्यामध्ये यल्लामा देवी आहे जत, त्यामध्ये अंबामाता मंदिर जत, काळभैरव बिळूर, उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे, खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे, प्रश्न घ्या. दोरलीला ब्रह्मनाथाचं मंदिर आहे, सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे, जिथं साप आज जरी चावला, विषारी साप, कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल, परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं. आता ही परिस्थिती आहे. दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला, कोसारीला, मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला, आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला. अध्यक्ष महोदय, इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत. बिसल सिद्धेश्वराचं मंदिर प्रश्न आजकाल घ्या आलेलं आता. आहे. प्रश्न घ्या, प्रश्न घ्या. अरे हेच प्रश्न आहे ना. अहो, प्रश्न मांडा ना, उत्तर देईल ना आपल्याला. प्रश्नच हा आहे, जी 36 मंदिर आहेत या तालुक्यामध्ये, गुड्डापूरला धानम्मा देवीचं मंदिर आहे. एका दिवशी यात्रेला 10 लाख लोक येतात. संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं. वळसंगच्या केंचराया मंदिर आहे, तिथं करीभ्रम आहे. हे जे मलकार सिद्धाचं मंदिर, त्यांचा जन्मच तिथला आहे. बेळण सिद्धाचा जन्म जत मधला आहे. जे भिवर्गीला मंदिर आहे, ज्याला तीर्थक्षेत्र बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय. दरिबाचं मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे. तिथं 10 लाख लोक येतात. रामेश्वराचं मंदिर तिथं आहे. काळभैरवाचं. मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा. इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर याबाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं, देवभूमी म्हणून घोषित करावं. जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलंय, तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी जत हे घोषित करावं. याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा. यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही. 6-7च्या वर मठ आहेत. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. जर देवभूमी जत तुम्ही घोषित केली, उत्तर घ्या. देवभूमी जत तुम्ही करणार का? आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का? हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेली आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांची संख्या खूप मोठी आहे. त्या मतदारसंघाला धार्मिक परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अनुषंगानं त्यांची मागणी अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं असणारं हे देवस्थान असणारं हा मतदारसंघ, हा तालुका आहे. त्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. बकासुराचा वध झाल्याचा दाखला या ठिकाणी दिला जातो आणि अशा या भूमीमध्ये धार्मिक भावनाही लोकांची प्रबळ आहे. आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणारा हा तालुका आहे की जो या महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ 288 नंबरचा. आणि त्या भागात जे देवस्थान आहेत त्याला मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या प्रचंड मोठ्या भावना या संदर्भात जनतेच्या आहेत आणि भक्तांच्या आहेत. या अनुषंगानं माननीय पडळकर साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सातत्याने या धार्मिक स्थळांच्या विकासासंदर्भातली भूमिका ते मांडताना आपण सगळेजण पाहतोय. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एवढी सगळी देवस्थानं आहेत, परंतु आजपर्यंत या देवस्थानाचा विकास झाला नाही आणि या सगळ्या देवस्थानला जी संख्या एवढी आहे त्याला देवभूमी हे नाव आपल्या नामकरण करावं किंवा देवभूमी घोषित करावी अशा पद्धतीची भूमिका माननीय पडळकर साहेबांनी मांडलेली आहे. तो
मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आपल्या मागणीप्रमाणे धन्नम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आपल्या मागणीप्रमाणे काळ भैरवनाथ देवस्थान बिळूर या देवस्थानला 5 कोटीची मान्यता दिली, त्यातला 1,80,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. बनशंकरी देवस्थान बनाळीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रामेश्वर देवस्थान मुचंडीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि बिरेन सिद्ध देवस्थानला त्याही देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. आणि या देवस्थानला जो निधी 5 कोटी रुपयेपर्यंत आपण देऊ शकतो त्याला शासन या सगळ्या देवस्थानला 5 कोटीपर्यंतचा निधी देईल. महालक्ष्मी खलाटीचा देवस्थान आहे, ब्रह्मनाथ देवस्थान रोलीचं आहे, दरेश्वर देवस्थान मुचंडीचं आहे, यांचाही ब वर्गाचा प्रस्ताव पेंडिंग आहे. याही देवस्थानला शासन ब वर्गाचा दर्जा देईल आणि या देवस्थानलाही विकासासाठी आवश्यक असणारा निधी या निमित्तानं देईल. आपण सांगितलेलं खरं आहे की एकविरा देवीचं आहे, डपापूरची कुंती देवीचं मंदिर आहे, कोलत्याबादला मंदिर आहे, यल्लामा देवी आहे, यवाबा आहे, उटगी आहे, कालीमाता आहे, अशा अनेक मंदिर आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत. आणि त्या मंदिराच्या विकासासंदर्भात आपली भूमिका आहे की याला देवभूमी म्हणून घोषित करावं आणि याचा एक आराखडा बनवून आपण याचा विकास करावा अशी भूमिका. पण मी आपल्याला सांगेन की देवभूमी घोषित करणं किंवा अन्य कोणत्याही नावानं ही घोषणा करणं हे काही शासनाकडे आतापर्यंत कधी घडलेलं नाही किंवा शासनाकडे तशी प्रोव्हिजन नाही कायदेशीर. त्यामुळे आपण जो प्रस्ताव दिलाय जो देवभूमी घोषित करण्याचा त्याच्यावर नक्की सरकार विचार करेल, सकारात्मक विचार करेल. परंतु आपण जी भूमिका मांडलेली आहे या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे त्याला शासनानं न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत सूचना सातत्याने राहतात आणि त्याच अनुषंगाने मला वाटतंय सगळ्यात जास्त ब वर्गाची देवस्थानाची मान्यता मला वाटतंय आपल्या जत मतदारसंघामध्येच आहे. त्यामुळं नक्की शासन आपण जो भूमिका मांडली आपल्या ज्या भावना आहेत आणि शासन मी आपल्याला सांगेन आजपर्यंत देवेंद्रजीचं शासन यायच्या अगोदर ब वर्ग दर्जा देवस्थान धार्मिक पर्यटनचा जो विषय होता त्याला आजपर्यंत अख्ख्या म्हणजे 97 पासून आजपर्यंतचा विषय केला 2023 पर्यंत तर फक्त 550 कोटी रुपये खर्च झाला 97 ते 23-26 वर्षाच्या कालखंडामध्ये. जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि या पर्यटन क्षेत्राला आपण बघतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजना असं योजनेला नाव दिलं आणि या माध्यमातून सगळ्याच तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला आणि जवळजवळ 2023 नंतर 1000 कोटी रुपये खर्च या देवस्थानच्या विकासावर केलेला आहे. हे सरकार देवेंद्रजींचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जत तालुक्याला जसा पाणी देताना न्याय मिळालाय, जसा रस्ते विकासाला न्याय मिळालाय आणि जी जतची भूमी आतापर्यंत मागासलेली होती त्या भूमीला विकसित करण्याचा संकल्प पडळकर साहेब आपण केलाय. त्याच भूमीला धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा विकसित करण्याचा जो आपला संकल्प आहे त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील. चला ठीक झालं. बरं बोला थोडक्यात बोला बस. अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. माझे 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 1 सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी आणि त्यांच्याकडे हे सगळं काम म्हणजे आम्ही जी मागणी करतोय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला अधिकृतपणा येईल अशा पद्धतीची घोषणा करावी. राज्य शिखर समितीच्या आता तीर्थक्षेत्र ब मध्ये तर त्यांनी आम्हाला 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय. अगोदरची जी 2 मंदिर होती त्यांना 5-5 कोटी रुपयाचा निधी दिलाय. मी माननीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांचं धन्यवाद देईन. परंतु आता इतकी मोठी मंदिरं डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक तर राज्य शिखर समितीच्या समोर एकत्रित आराखडा येण्याची आवश्यकता आहे. तो करण्याची आपण सूचना देणार का किंवा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे एखादा प्रस्ताव पाठवता येईल का याच्यावरती सरकार विचार करेल का? मंत्री महोदय मी माननीय पडळकर साहेबांना अगोदरच सांगितलेलं आहे की असे कुठली देवभूमी जाहीर करण्याचं कुठली शासनाकडे धोरण नाही. पण आपण प्रस्ताव सादर करा त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल.
आणि हे करत असताना केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही अभ्यास करेल आणि त्या केंद्र सरकारच्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्या निकषात जर आपलं हा प्रस्ताव बसत असेल तर त्या प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पण पाठवण्याची प्रक्रिया करू. चला, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, ही झाली की तुमची घेतो, ही झाली की तुमचे 9 घेतोय. 3 झाले की अध्यक्ष महोदय, 3 झाले की 9 घेऊ. लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर एक विषय आम्ही ठेवू इच्छितोय आणि राज्य सरकार नक्कीच यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. मी सर्वप्रथम कालपासून ही लक्षवेधीला उत्तर कोणी द्यायचं, पर्यटन विभागानं द्यायचं का ग्रामविकास विभागानं द्यायचं म्हणून ती लक्षवेधी फिरत होती. ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदयांचं मी आभार मानेन, धन्यवाद देईन. जत हा 288 क्रमांकचा विधानसभा मतदारसंघ आहे. 288 म्हणजे शेवटचा मतदारसंघ आहे आणि निसर्गानं सातत्यानं अन्याय या मतदारसंघावरती केला. सततचा दुष्काळ, अवेळचा पाऊस, त्यामुळं तिथली परिस्थिती बिकट आहे. परंतु प्रस्थापित राजकारत्यांनी सुद्धा या मतदारसंघाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कारखान्यावरती ऊस तोडायला मजूर जतचे पाहिजेत म्हणून तो भाग विकासापासून वंचित ठेवला. परंतु आता जतची कूस बदलती आहे. ज्या जतकडे दुष्काळी जत म्हणून बघितलं जायचं, देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाले आणि जतची परिस्थिती बदलायला लागली. आज मी तुमच्याशी बोलत असताना 60 गावामध्ये शेतीचं पाणी दिलंय आणि 2027च्या जुलैपर्यंत जत मतदारसंघातील शेवटच्या गावामध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे. काही विषय समोर येण्याची आवश्यकता आहे. मी 1 वर्ष झालं मायबाप जनतेने मला तिथं आमदार केलं आणि मी सातत्यानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बाबी समोर आलेल्या आहेत. जत ही दुष्काळाची भूमी नाही. 2 वर्षानंतर हा कलम कायमचा पुसून जाईल. परंतु या सगळ्या परिसरात फिरल्याच्या नंतर ही बाब लक्षात आली की जत ही दुष्काळाची भूमी नाही, जत ही देवांची भूमी आहे. आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर काही बाबी आणू इच्छितोय. प्रभू रामचंद्रांच्या पासून या भूमीला एक देवत्वाचा इतिहास आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले होते तेव्हा या भागातून गेलेले आहेत आणि तसे सगळे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत. प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्ट्याच्या खुणा करायचे आणि अशा खुणा जत, मुचंडी, सिद्धनाथ आणि जतच्या बाजूला कर्नाटक हद्दीमध्ये रामतीर्थ आणि कोटलगी म्हणून गाव आहेत. हिथं जी महादेवाची लिंग आहेत त्याच्यावरती हे 3 पट्टे ओढलेले आहेत. बकासुराचा वध सुद्धा या जतमध्ये झालाय. भीमानी जो बकासूर रोज नरबळी घ्यायचा, नरबळीसाठी हा चटावलेला बकासूर, याचा वध महाकाय पैलवान भीमानी या जतमध्ये घेतला. आणि म्हणून त्याच्या जेव्हा जेव्हा अशा असुरी बाबींचा पराभव केला जायचा तेव्हा ते एक लिंग स्थापन करायचे आणि जत मध्ये एक महाकाय लिंग, म्हणजे इतकं मोठं लिंग मी तर बघितलं नाही जे माणसाच्या कवेमध्ये बसू शकत नाही. इतकं मोठ्या लिंगाची स्थापना जत शहरामध्ये आहे आणि ते बंकेश्वर नावानं ते मंदिर आजही प्रसिद्ध आहे. प्रश्न घ्या आता. प्रश्न नाही, मला हे जरा व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या प्रश्नावरती येता येईल. मला एक 5 मिनिटाचा जास्तीचा वेळ द्या. आणि म्हणून सर्व लक्ष अध्यक्ष महोदय, ही भूमिका समोर आल्याशिवाय तुम्ही देवभूमी माझी जी मागणी आहे त्याला तुम्ही मान्यता देऊ शकत नाही. सिंदूर नावाचा जो राजा होता, या सिंदूर नावाचा जे मंगलमूर्ती गजाननाने सिंदूर राक्षसाचा वध केला, ते सिंदूर गाव पण माझ्या जतमध्ये आहे. सिंगनहाळी नावाचं गाव हे पण जतमध्ये आहे, ते पण राजाच्या नावानं आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की ही भूमी देवाशी संदर्भित आहे. आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते
देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की या माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिर आहेत की जिथं 1 लाखापासून 10 लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात. ती कुणाची तरी कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत. मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जत तालुक्यामध्ये 36च्या वर अशी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात. त्यामध्ये यल्लामा देवी आहे जत, त्यामध्ये अंबामाता मंदिर जत, काळभैरव बिळूर, उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे, खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे, प्रश्न घ्या. दोरलीला ब्रह्मनाथाचं मंदिर आहे, सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे जिथं साप आज जरी चावला, विषारी साप, कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल, परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं. आता ही परिस्थिती आहे. दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला, कोसारीला, मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला, आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला. अध्यक्ष महोदय, इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत. बिसल सिद्धेश्वराचं मंदिर प्रश्न आजकाल घ्या आलेलं आहे. आता. प्रश्न घ्या, प्रश्न घ्या. अरे हेच प्रश्न आहे ना. अहो, प्रश्न मांडा ना, उत्तर देईल ना आपल्याला. प्रश्नच हा आहे, जी 36 मंदिर आहेत या तालुक्यामध्ये. गुड्डापूरला धानम्मा देवीचं मंदिर आहे, एका दिवशी यात्रेला 10 लाख लोक येतात. संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं. वळसंगच्या केंचराया मंदिर आहे, तिथं करीभ्रम आहे. हे जे मलकार सिद्धाचं मंदिर, त्यांचा जन्मच तिथला आहे. बेळण सिद्धाचा जन्म जत मधला आहे. जे भिवर्गीला मंदिर आहे, ज्याला तीर्थक्षेत्र बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय. दरिबाचं मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे, तिथं 10 लाख लोक येतात. रामेश्वराचं मंदिर तिथं आहे. काळभैरवाचं. मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा. इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर या बाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं, देवभूमी म्हणून घोषित करावं. जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलंय, तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी जत हे घोषित करावं. याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा. यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही. 6-7च्या वर मठ आहेत. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. जर देवभूमी जत तुम्ही घोषित केली, उत्तर घ्या. देवभूमी जत तुम्ही करणार का? आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का? हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेली आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांची संख्या खूप मोठी आहे. त्या मतदारसंघाला धार्मिक परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अनुषंगानं त्यांची मागणी अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं असणारं हे देवस्थान असणारं हा मतदारसंघ, हा तालुका आहे. त्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. बकासुराचा वध झाल्याचा दाखला या ठिकाणी दिला जातो आणि अशा या भूमीमध्ये धार्मिक भावनाही लोकांची प्रबळ आहे. आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणारा हा तालुका आहे की जो या महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ 288 नंबरचा. आणि त्या भागात जे देवस्थान आहेत त्याला मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या प्रचंड मोठ्या भावना या संदर्भात जनतेच्या आहेत आणि भक्तांच्या आहेत. या अनुषंगानं माननीय पडळकर साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सातत्याने या धार्मिक स्थळांच्या विकासासंदर्भातली भूमिका ते मांडताना आपण सगळेजण पाहतोय. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एवढी सगळी देवस्थानं आहेत, परंतु आजपर्यंत या देवस्थानचा विकास झाला नाही आणि या सगळ्या देवस्थानला जी संख्या एवढी आहे त्याला देवभूमी हे नाव
आपल्या नामकरण करावं किंवा देवभूमी घोषित करावी अशा पद्धतीची भूमिका माननीय पडळकर साहेबांनी मांडलेली आहे. मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आपल्या मागणीप्रमाणे धन्नम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आपल्या मागणीप्रमाणे काळ भैरवनाथ देवस्थान बिरूर या देवस्थानला 5 कोटीची मान्यता दिली, त्यातला 1,80,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. बनशंकरी देवस्थान बनारीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रामेश्वर देवस्थान मुचंडीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि बिरेन सिद्ध देवस्थानला त्याही देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. आणि याला जो निधी 5 कोटी रुपयेपर्यंत आपण देऊ शकतो त्याला शासन या सगळ्या देवस्थानला 5 कोटीपर्यंतचा निधी देईल. महालक्ष्मी खराटीचा देवस्थान आहे, ब्रह्मनाथ देवस्थान डोलीचं आहे, दरेश्वर देवस्थान मुचंडीचं आहे, यांचाही ब वर्गाचा प्रस्ताव पेंडिंग आहे. याही देवस्थानाला शासन ब वर्गाचा दर्जा देईल आणि या देवस्थानलाही विकासासाठी आवश्यक असणारा निधी या निमित्तानं देईल. आपण सांगितलेलं खरं आहे की एकविरा देवीचं आहे, डपापूरची कुंती देवीचं मंदिर आहे, कोलत्याबादला मंदिर आहे, यल्लामा देवी आहे, यवाबा आहे, उटगी आहे, कालीमाता आहे, अशा अनेक मंदिर आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत. आणि त्या मंदिराच्या विकासासंदर्भात आपली भूमिका आहे की याला देवभूमी म्हणून घोषित करावं आणि याचा एक आराखडा बनवून आपण याचा विकास करावा अशी भूमिका. पण मी आपल्याला सांगेन की देवभूमी घोषित करणं किंवा अन्य कोणत्याही नावानं ही घोषणा करणं हे काही शासनाकडे आतापर्यंत कधी घडलेलं नाही किंवा शासनाकडे तशी प्रोव्हिजन नाही कायदेशीर. त्यामुळे आपण जो प्रस्ताव दिलाय जो देवभूमी घोषित करण्याचा त्याच्यावर नक्की सरकार विचार करेल, सकारात्मक विचार करेल. परंतु आपण जी भूमिका मांडलेली आहे या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे त्याला शासनानं न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत सूचना सातत्याने राहतात आणि त्याच अनुषंगाने मला वाटतंय सगळ्यात जास्त ब वर्गाची देवस्थानाची मान्यता मला वाटतंय आपल्या जत मतदारसंघामध्येच आहे. त्यामुळं नक्की शासन आपण जो भूमिका मांडली आपल्या ज्या भावना आहेत आणि शासन मी आपल्याला सांगेन आजपर्यंत देवेंद्रजीचं शासन यायच्या अगोदर ब वर्ग दर्जा देवस्थान धार्मिक पर्यटनचा जो विषय होता त्याला आजपर्यंत अख्ख्या म्हणजे 97 पासून आजपर्यंतचा विषय केला 2023 पर्यंत तर फक्त 550 कोटी रुपये खर्च झाला 97 ते 23-26 वर्षाच्या कालखंडामध्ये. जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि या पर्यटन क्षेत्राला आपण बघतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजना असं योजनेला नाव दिलं आणि या माध्यमातून सगळ्याच तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला आणि जवळजवळ 2023 नंतर 1000 कोटी रुपये खर्च या देवस्थानच्या विकासावर केलेला आहे. हे सरकार देवेंद्रजींचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जत तालुक्याला जसा पाणी देताना न्याय मिळालाय, जसा रस्ते विकासाला न्याय मिळालाय आणि जी जतची भूमी आतापर्यंत मागासलेली होती त्या भूमीला विकसित करण्याचा संकल्प पडळकर साहेब आपण केलाय. त्याच भूमीला धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा विकसित करण्याचा जो आपला संकल्प आहे त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील. चला ठीक बरं बोला थोडक्यात बोला बस. अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. माझे 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 1 सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी आणि त्यांच्याकडे हे सगळं काम म्हणजे आम्ही जी मागणी करतोय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला अधिकृतपणा येईल अशा पद्धतीची घोषणा करावी. राज्य शिखर समितीच्या आता तीर्थक्षेत्र ब मध्ये तर त्यांनी आम्हाला 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय. अगोदरची जी 2 मंदिर होती त्यांना 5-5 कोटी रुपयाचा निधी दिलाय. मी माननीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांचं धन्यवाद देईन. परंतु आता इतकी मोठी मंदिरं डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक तर राज्य शिखर समितीच्या समोर एकत्रित आराखडा येण्याची आवश्यकता आहे. तो करण्याच्या आपण सूचना देणार का किंवा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे एखादा प्रस्ताव पाठवता येईल का याच्यावरती सरकार विचार करेल का? मंत्री महोदय मी माननीय पडळकर साहेबांना अगोदरच सांगितलेलं आहे की असे कुठली
देवभूमी जाहीर करण्याचं कुठली शासनाकडे धोरण नाही. पण आपण प्रस्ताव सादर करा, त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल आणि हे करत असताना केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही अभ्यास करेल आणि त्या केंद्र सरकारच्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्या निकषात जर आपलं हा प्रस्ताव बसत असेल तर त्या प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पण पाठवण्याची प्रक्रिया करू. चला, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, ही झाली की तुमची घेतो, ही झाली की तुमचे 9 घेतोय. 3 झाले की अध्यक्ष महोदय, 3 झाले की 9 घेऊ. लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर एक विषय आम्ही ठेवू इच्छितोय आणि राज्य सरकार नक्कीच यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. मी सर्वप्रथम कालपासून ही लक्षवेधीला उत्तर कोणी द्यायचं, पर्यटन विभागानं द्यायचं का ग्रामविकास विभागानं द्यायचं म्हणून ती लक्षवेधी फिरत होती. ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदयांचं मी आभार मानेन, धन्यवाद देईन. जत हा 288 क्रमांकचा विधानसभा मतदारसंघ आहे. 288 म्हणजे शेवटचा मतदारसंघ आहे आणि निसर्गानं सातत्यानं अन्याय या मतदारसंघावरती केला. सततचा दुष्काळ, अवेळचा पाऊस, त्यामुळं तिथली परिस्थिती बिकट आहे. परंतु प्रस्थापित राजकारत्यांनी सुद्धा या मतदारसंघाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कारखान्यावरती ऊस तोडायला मजूर जतचे पाहिजेत म्हणून तो भाग विकासापासून वंचित ठेवला. परंतु आता जतची कूस बदलती आहे. ज्या जतकडे दुष्काळी जत म्हणून बघितलं जायचं, देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाले आणि जतची परिस्थिती बदलायला लागली. आज मी तुमच्याशी बोलत असताना 60 गावामध्ये शेतीचं पाणी दिलंय आणि 2027च्या जुलैपर्यंत जत मतदारसंघातील शेवटच्या गावामध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे. काही विषय समोर येण्याची आवश्यकता आहे. मी 1 वर्ष झालं मायबाप जनतेने मला तिथं आमदार केलं आणि मी सातत्यानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बाबी समोर आलेल्या आहेत. जत ही दुष्काळाची भूमी नाही. 2 वर्षानंतर हा कलम कायमचा पुसून जाईल. परंतु या सगळ्या परिसरात फिरल्याच्या नंतर ही बाब लक्षात आली की जत ही दुष्काळाची भूमी नाही, जत ही देवांची भूमी आहे. आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर काही बाबी आणू इच्छितोय. प्रभू रामचंद्रांच्या पासून या भूमीला एक देवत्वाचा इतिहास आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले होते तेव्हा या भागातून गेलेले आहेत आणि तसे सगळे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत. प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्ट्याच्या खुणा करायचे आणि अशा खुणा जत, मुचंडी, सिद्धनाथ आणि जतच्या बाजूला कर्नाटक हद्दीमध्ये रामतीर्थ आणि कोटलगी म्हणून गाव आहेत. हिथं जी महादेवाची लिंग आहेत त्याच्यावरती हे 3 पट्टे ओढलेले आहेत. बकासुराचा वध सुद्धा या जतमध्ये झालाय. भीमानी जो बकासूर रोज नरबळी घ्यायचा, नरबळीसाठी हा चटावलेला बकासूर, याचा वध महाकाय पैलवान भीमानी या जतमध्ये घेतला. आणि म्हणून त्याच्या जेव्हा जेव्हा अशा असुरी बाबींचा पराभव केला जायचा तेव्हा ते एक लिंग स्थापन करायचे आणि जत मध्ये एक महाकाय लिंग, म्हणजे इतकं मोठं लिंग मी तर बघितलं नाही जे माणसाच्या कवेमध्ये बसू शकत नाही. इतक्या मोठ्या लिंगाची स्थापना जत शहरामध्ये आहे आणि ते बंकेश्वर नावानं ते मंदिर आजही प्रसिद्ध आहे. प्रश्न घ्या आता. प्रश्न नाही, मला हे जरा व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या प्रश्नावरती येता येईल. मला एक 5 मिनिटाचा जास्तीचा वेळ द्या. आणि म्हणून सर्व लक्ष अध्यक्ष महोदय, ही भूमिका समोर आल्याशिवाय तुम्ही देवभूमी माझी जी मागणी आहे त्याला तुम्ही मान्यता देऊ शकत नाही. सिंदूर नावाचा जो राजा होता, या सिंदूर नावाचा जे मंगलमूर्ती गजाननाने सिंदूर राक्षसाचा वध केला, ते सिंदूर गाव पण माझ्या जतमध्ये आहे. सिंगनहाळी नावाचं गाव हे पण जतमध्ये आहे, ते पण राजाच्या नावानं आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की ही भूमी
देवाशी संदर्भित आहे. आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की या माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिर आहेत की जिथं 1 लाखापासून 10 लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात. ती कुणाची तरी कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत. मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जत तालुक्यामध्ये 36च्या वर अशी मंदिर आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात. त्यामध्ये यल्लामा देवी आहे जत, त्यामध्ये अंबामाता मंदिर जत, काळभैरव बिळूर, उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे, खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे, प्रश्न घ्या. दोरलीला ब्रह्मनाथाचं मंदिर आहे, सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे जिथं साप आज जरी चावला, विषारी साप, कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल, परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं. आता ही परिस्थिती आहे. दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला, कोसारीला, मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला, आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला. अध्यक्ष महोदय, इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत. बिसल सिद्धेश्वराचं मंदिर प्रश्न घ्या प्रश्न घ्या. अरे हेच प्रश्न आहे ना. प्रश्न मांडा ना, उत्तर देईल ना आपल्याला. प्रश्नच हा आहे, जी 36 मंदिर आहेत या तालुक्यामध्ये. गुड्डापूरला धानम्मा देवीचं मंदिर आहे, एका दिवशी यात्रेला 10 लाख लोक येतात. संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं. वळसंगच्या केंचराया मंदिर आहे, तिथं करीभ्रम आहे. हे जे मलकार सिद्धाचं मंदिर, त्यांचा जन्मच तिथला आहे. बेळण सिद्धाचा जन्म जत मधला आहे. जे भिवर्गीला मंदिर आहे, ज्याला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय. दरिबाचं मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे, तिथं 10 लाख लोक येतात. रामेश्वराचं मंदिर तिथं आहे. काळभैरवाचं. मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा. इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर या बाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं, देवभूमी म्हणून घोषित करावं. जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलंय, तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी जत हे घोषित करावं. याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा. यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही. 6-7च्या वर मठ आहेत. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. जर देवभूमी जत तुम्ही घोषित केली, देवभूमी जत तुम्ही करणार का? आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का? हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी आपल्या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेली आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांची संख्या खूप मोठी आहे. त्या मतदारसंघाला धार्मिक परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अनुषंगानं त्यांची मागणी अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं असणारं हे देवस्थान असणारं हा मतदारसंघ, हा तालुका आहे. त्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. बकासुराचा वध झाल्याचा दाखला या ठिकाणी दिला जातो. आणि अशा या भूमीमध्ये धार्मिक भावनाही लोकांची प्रबळ आहे. आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणारा हा तालुका आहे की जो या महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ 288 नंबरचा. आणि त्या भागात जे देवस्थान आहेत त्याला मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या प्रचंड मोठ्या भावना या संदर्भात जनतेच्या आहेत आणि भक्तांच्या आहेत. या अनुषंगानं माननीय पडळकर साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सातत्याने या धार्मिक स्थळांच्या विकासासंदर्भातली भूमिका ते मांडताना आपण सगळेजण पाहतोय. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एवढी सगळी देवस्थानं आहेत, परंतु आजपर्यंत या देवस्थानचा विकास झाला नाही
आणि या सगळ्या देवस्थानला ची संख्या एवढी आहे, त्याला देवभूमी हे नाव आपल्या नामकरण करावं किंवा देवभूमी घोषित करावी अशा पद्धतीची भूमिका माननीय पडळकर साहेबांनी मांडलेली आहे. मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आपल्या मागणीप्रमाणे धन्नम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आपल्या मागणीप्रमाणे काळ भैरवनाथ देवस्थान बिळूर या देवस्थानला 5 कोटीची मान्यता दिली, त्यातला 1,80,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. बनशंकरी देवस्थान बनाळीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रामेश्वर देवस्थान मुचंडीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि बिरेन सिद्ध देवस्थानला त्याही देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. आणि या देवस्थानला जो निधी 5 कोटी रुपयेपर्यंत आपण देऊ शकतो त्याला शासन या सगळ्या देवस्थानला 5 कोटीपर्यंतचा निधी देईल. महालक्ष्मी खराटीचा देवस्थान आहे, ब्रह्मनाथ देवस्थान डोलीचं आहे, दरेश्वर देवस्थान मुचंडीचं आहे, यांचाही ब वर्गाचा प्रस्ताव पेंडिंग आहे. याही देवस्थानला शासन ब वर्गाचा दर्जा देईल आणि या देवस्थानलाही विकासासाठी आवश्यक असणारा निधी या निमित्तानं देईल. आपण सांगितलेलं खरं आहे की एकविरा देवीचं आहे, डपापूरची कुंती देवीचं मंदिर आहे, कोलत्याबादला मंदिर आहे, यल्लामा देवी आहे, यवाब आहे, उटगी आहे, कालीमाता आहे, अशा अनेक मंदिर आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत. आणि त्या मंदिराच्या विकासासंदर्भात आपली भूमिका आहे की याला देवभूमी म्हणून घोषित करावं आणि याचा एक आराखडा बनवून आपण याचा विकास करावा अशी भूमिका. पण मी आपल्याला सांगेन की देवभूमी घोषित करणं किंवा अन्य कोणत्याही नावानं ही घोषणा करणं हे काही शासनाकडे आतापर्यंत कधी घडलेलं नाही किंवा शासनाकडे तशी प्रोव्हिजन नाही कायदेशीर. त्यामुळे आपण जो प्रस्ताव दिलाय जो देवभूमी घोषित करण्याचा त्याच्यावर नक्की सरकार विचार करेल, सकारात्मक विचार करेल. परंतु आपण जी भूमिका मांडलेली आहे या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे त्याला शासनानं न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत सूचना सातत्याने राहतात आणि त्याच अनुषंगाने मला वाटतंय सगळ्यात जास्त ब वर्गाची देवस्थानाची मान्यता मला वाटतंय आपल्या जत मतदारसंघामध्येच आहे. त्यामुळं नक्की शासन आपण जो भूमिका मांडली आपल्या ज्या भावना आहेत आणि शासन मी आपल्याला सांगेन आजपर्यंत देवेंद्रजीचं शासन यायच्या अगोदर ब वर्ग दर्जा देवस्थान धार्मिक पर्यटनचा जो विषय होता त्याला आजपर्यंत अख्ख्या म्हणजे 97 पासून आजपर्यंतचा विषय केला 2023 पर्यंत तर फक्त 550 कोटी रुपये खर्च झाला 97 ते 23-26 वर्षाच्या कालखंडामध्ये. जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि या पर्यटन क्षेत्राला आपण बघतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजना असं योजनेला नाव दिलं आणि या माध्यमातून सगळ्याच तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला आणि जवळजवळ 2023 नंतर 1000 कोटी रुपये खर्च या देवस्थानच्या विकासावर केलेला आहे. हे सरकार देवेंद्रजींचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जत तालुक्याला जसा पाणी देताना न्याय मिळालाय, जसा रस्ते विकासाला न्याय मिळालाय आणि जी जतची भूमी आतापर्यंत मागासलेली होती त्या भूमीला विकसित करण्याचा संकल्प पडळकर साहेब आपण केलाय. त्याच भूमीला धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा विकसित करण्याचा जो आपला संकल्प आहे त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील. चला ठीक झालं. बरं बोला थोडक्यात बोला बस. अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. माझे 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की एक सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी आणि त्यांच्याकडे हे सगळं काम म्हणजे आम्ही जी मागणी करतोय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला अधिकृतपणा येईल अशा पद्धतीची घोषणा करावी. राज्य शिखर समितीच्या आता तीर्थक्षेत्र ब मध्ये तर त्यांनी आम्हाला 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय. अगोदरची जी 2 मंदिर होती त्यांना 5-5 कोटी रुपयाचा निधी दिलाय. मी माननीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांचं धन्यवाद देईन. परंतु आता इतकी मोठी मंदिरं डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक तर राज्य शिखर समितीच्या समोर एकत्रित आराखडा येण्याची आवश्यकता आहे. तो करण्याच्या आपण सूचना देणार का किंवा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे एखादा प्रस्ताव पाठवता येईल का याच्यावरती सरकार विचार करेल का? मंत्री महोदय
मी माननीय पडळकर साहेबांना अगोदरच सांगितलेलं आहे की असं कुठली देवभूमी जाहीर करण्याचं कुठली शासनाकडे धोरण नाही, पण आपण प्रस्ताव सादर करा, त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल आणि हे करत असताना केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही अभ्यास करेल आणि त्या केंद्र सरकारच्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्या निकषात जर आपलं हा प्रस्ताव बसत असेल तर त्या प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पण पाठवण्याची प्रक्रिया करू. चला, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, ही झाली की तुमची घेतो, ही झाली की तुमचे 9 घेतोय. 3 झाले की अध्यक्ष महोदय, 3 झाले की 9 घेऊ. लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर एक विषय आम्ही ठेवू इच्छितोय आणि राज्य सरकार नक्कीच यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. मी सर्वप्रथम कालपासून ही लक्षवेधीला उत्तर कोणी द्यायचं, पर्यटन विभागानं द्यायचं का ग्रामविकास विभागानं द्यायचं म्हणून ती लक्षवेधी फिरत होती. ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदयांचं मी आभार मानेन, धन्यवाद देईन. जत हा 288 क्रमांकचा विधानसभा मतदारसंघ आहे. 288 म्हणजे शेवटचा मतदारसंघ आहे आणि निसर्गानं सातत्यानं अन्याय या मतदारसंघावरती केला. सततचा दुष्काळ, अवेळचा पाऊस, त्यामुळं तिथली परिस्थिती बिकट आहे. परंतु प्रस्थापित राजकारत्यांनी सुद्धा या मतदारसंघाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कारखान्यावरती ऊस तोडायला मजूर जतचे पाहिजेत म्हणून तो भाग विकासापासून वंचित ठेवला. परंतु आता जतची कूस बदलती आहे. ज्या जतकडं दुष्काळी जत म्हणून बघितलं जायचं, देवाभाऊ 14ला मुख्यमंत्री झाले आणि जतची परिस्थिती बदलायला लागली. आज मी तुमच्याशी बोलत असताना 60 गावामध्ये शेतीचं पाणी दिलंय आणि 2027च्या जुलैपर्यंत जत मतदारसंघातील शेवटच्या गावामध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे. काही विषय समोर येण्याची आवश्यकता आहे. मी 1 वर्ष झालं मायबाप जनतेने मला तिथं आमदार केलं आणि मी सातत्यानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना काही बाबी समोर आलेल्या आहेत. जत ही दुष्काळाची भूमी नाही. 2 वर्षानंतर हा कलम कायमचा पुसून जाईल. परंतु या सगळ्या परिसरात फिरल्याच्या नंतर ही बाब लक्षात आली की जत ही दुष्काळाची भूमी नाही, जत ही देवांची भूमी आहे. आणि म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर काही बाबी आणू इच्छितोय. प्रभू रामचंद्रांच्या पासून या भूमीला एक देवत्वाचा इतिहास आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेकडे निघाले होते तेव्हा या भागातून गेलेले आहेत आणि तसे सगळे पुरावे हे इतिहासामध्ये आहेत. प्रभू रामचंद्र जेव्हा ज्या वाटेवरून जायचे तेव्हा तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्ट्याच्या खुणा करायचे आणि अशा खुणा जत, मुचंडी, सिद्धनाथ आणि जतच्या बाजूला कर्नाटक हद्दीमध्ये रामतीर्थ आणि कोटलगी म्हणून गाव आहेत. हिथं जी महादेवाची लिंग आहेत त्याच्यावरती हे 3 पट्टे ओढलेले आहेत. बकासुराचा वध सुद्धा या जतमध्ये झालाय. भीमानी जो बकासूर रोज नरबळी घ्यायचा, नरबळीसाठी हा चटावलेला बकासूर, याचा वध महाकाय पैलवान भीमानी या जतमध्ये घेतला. आणि म्हणून त्याच्या जेव्हा जेव्हा अशा असुरी बाबींचा पराभव केला जायचा तेव्हा ते एक लिंग स्थापन करायचे आणि जत मध्ये एक महाकाय लिंग, म्हणजे इतकं मोठं लिंग मी तर बघितलं नाही जे माणसाच्या कवेमध्ये बसू शकत नाही. इतक्या मोठ्या लिंगाची स्थापना जत शहरामध्ये आहे आणि ते बंकेश्वर नावानं ते मंदिर आजही प्रसिद्ध आहे. प्रश्न घ्या आता. प्रश्न नाही, मला हे जरा व्यवस्थित सांगितल्यानंतर त्या प्रश्नावरती येता येईल. मला एक 5 मिनिटाचा जास्तीचा वेळ द्या. आणि म्हणून सर्व लक्ष अध्यक्ष महोदय, ही भूमिका समोर आल्याशिवाय तुम्ही देवभूमी माझी जी मागणी आहे त्याला तुम्ही मान्यता देऊ शकत नाही. सिंदूर नावाचा जो राजा होता, या सिंदूर नावाचा जे मंगलमूर्ती गजाननाने सिंदूर राक्षसाचा वध केला, ते सिंदूर गाव पण माझ्या जतमध्ये आहे. सिंगनहाळी नावाचं गाव
हे पण जतमध्ये आहे, ते पण राजाच्या नावानं आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की ही भूमी देवाशी संदर्भित आहे. आणि म्हणून काल राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे. आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की या माझ्या मतदारसंघामध्ये अशी मंदिरं आहेत की जिथं 1 लाखापासून 10 लाख लोक दरवर्षी दर्शनाला येतात. ती कुणाची तरी कुलदैवत आहेत, कुलदेवी आहेत. मी ग्रामदेवांचा यामध्ये उल्लेख केला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जत तालुक्यामध्ये 36च्या वर अशी मंदिरं आहेत की जिथं लाखो लोक दरवर्षी येतात. त्यामध्ये यल्लामा देवी आहे जत, त्यामध्ये अंबामाता मंदिर जत, काळभैरव बिळूर, उमराणीला धानम्मा देवीचं जन्मगाव आहे, खलाटीला लक्ष्मी मातेचं पवित्र मंदिर आहे, प्रश्न घ्या. डोरलीला ब्रह्मनाथाचं मंदिर आहे, सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीमध्ये आहे, जिथं साप आज जरी चावला, विषारी साप, कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल, परंतु त्या मंदिरामध्ये आणून दिवसभर ते लोक ठेवतात आणि त्याचं कसलंही विष उतरतं. आता ही परिस्थिती आहे. दुर्गा मातेचं मंदिर आहे कुंभारीला, कोसारीला, मसोबाचं मंदिर आहे आपल्या बेवनूरला, आपल्या सर्वांची कुलदेवी बनशंकरीचं मंदिर आहे बनाळीला. अध्यक्ष महोदय, इतकी मंदिरं माझ्या तालुक्यामध्ये आहेत. बिसल सिद्धेश्वराचं मंदिर आजकाल आहे. प्रश्न घ्या. अरे हेच प्रश्न आहे ना. प्रश्न मांडा ना, उत्तर देईल ना आपल्याला. प्रश्नच हा आहे, जी 36 मंदिर आहेत या तालुक्यामध्ये. गुड्डापूरला धानम्मा देवीचं मंदिर आहे, एका दिवशी यात्रेला 10 लाख लोक येतात. संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं. वळसंगच्या केंचराया मंदिर आहे, तिथं करीभ्रम आहे. हे जे मलकार सिद्धाचं मंदिर, त्यांचा जन्मच तिथला आहे. बेळण सिद्धाचा जन्म जत मधला आहे. जे भिवरगीला मंदिर आहे, ज्याला तीर्थक्षेत्र बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय. दरिबाचं मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे, तिथं 10 लाख लोक येतात. रामेश्वराचं मंदिर तिथं आहे. काळभैरवाचं. मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा. इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर याबाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं, देवभूमी म्हणून घोषित करावं. जसं उत्तराखंड राज्य हे देवभूमी म्हणून घोषित केलंय, तशा धर्तीवरती राज्य सरकारनं देवभूमी जत हे घोषित करावं. याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा. यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही. 6-7च्या वर मठ आहेत. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. जर देवभूमी जत तुम्ही घोषित केली, देवभूमी जत तुम्ही करणार का? आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का? हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य पडळकर साहेबांनी आपल्या मतदारसंघातल्या देवस्थानांच्या बद्दलची भूमिका आज या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या समोर आणलेली आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळांची संख्या खूप मोठी आहे. त्या मतदारसंघाला धार्मिक परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या अनुषंगानं त्यांची मागणी अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं असणारं हे देवस्थान असणारं हा मतदारसंघ, हा तालुका आहे, त्या तालुक्यातनं प्रभू श्रीरामाचा प्रवास झाल्याचा ऐतिहासिक दाखला आहे. बकासुराचा वध झाल्याचा दाखला या ठिकाणी दिला जातो. आणि अशा या भूमीमध्ये धार्मिक भावनाही लोकांची प्रबळ आहे. आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणारा हा तालुका आहे की जो या महाराष्ट्रातला शेवटचा मतदारसंघ 288 नंबरचा. आणि त्या भागात जे देवस्थान आहेत त्याला मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्या प्रचंड मोठ्या भावना या संदर्भात जनतेच्या आहेत आणि भक्तांच्या आहेत. या अनुषंगानं माननीय पडळकर साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सातत्याने या धार्मिक स्थळांच्या विकासासंदर्भातली भूमिका ते मांडताना आपण सगळेजण पाहतोय. या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे.
की माझ्या मतदारसंघामध्ये एवढी सगळी देवस्थानं आहेत, परंतु आजपर्यंत या देवस्थानचा विकास झाला नाही. आणि या सगळ्या देवस्थानला जी संख्या एवढी आहे, त्याला देवभूमी हे नाव आपल्या नामकरण करावं किंवा देवभूमी घोषित करावी अशा पद्धतीची भूमिका माननीय पडळकर साहेबांनी मांडलेली आहे. मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आपल्या मागणीप्रमाणे धन्नम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आपल्या मागणीप्रमाणे काळ भैरवनाथ देवस्थान बिळूर या देवस्थानला 5 कोटीची मान्यता दिली, त्यातला 1,80,00,000 रुपयाचा निधी दिलेला आहे. बनशंकरी देवस्थान बनारीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रामेश्वर देवस्थान मुचंडीला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. आणि बिरेन सिद्ध देवस्थानला त्याही देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. आणि या देवस्थानला जो निधी 5 कोटी रुपयेपर्यंत आपण देऊ शकतो त्याला शासन या सगळ्या देवस्थानला 5 कोटीपर्यंतचा निधी देईल. महालक्ष्मी खलाटीचा देवस्थान आहे, ब्रह्मनाथ देवस्थान डोलीचा आहे, दरेश्वर देवस्थान मुचंडीचा आहे, याचाही ब वर्गाचा प्रस्ताव पेंडिंग आहे. याही देवस्थानला शासन ब वर्गाचा दर्जा देईल आणि या देवस्थानलाही विकासासाठी आवश्यक असणारा निधी या निमित्तानं देईल. आपण सांगितलेलं खरं आहे की एकविरा देवीचं आहे, डपापूरची कुंती देवीचं मंदिर आहे, कोलत्याबादला मंदिर आहे, यल्लामा देवी आहे, यवाबा आहे, उटगी आहे, कालीमाता आहे, अशा अनेक मंदिर आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत. आणि त्या मंदिराच्या विकासासंदर्भात आपली भूमिका आहे की याला देवभूमी म्हणून घोषित करावं आणि याचा एक आराखडा बनवून आपण याचा विकास करावा अशी भूमिका. पण मी आपल्याला सांगेन की देवभूमी घोषित करणं किंवा अन्य कोणत्याही नावानं ही घोषणा करणं हे काही शासनाकडे आतापर्यंत कधी घडलेलं नाही किंवा शासनाकडे तशी प्रोव्हिजन नाही कायदेशीर. त्यामुळे आपण जो प्रस्ताव दिलाय जो देवभूमी घोषित करण्याचा त्याच्यावर नक्की सरकार विचार करेल, सकारात्मक विचार करेल. परंतु आपण जी भूमिका मांडलेली आहे या देवस्थानच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका आतापर्यंत मांडलेली आहे त्याला शासनानं न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत सूचना सातत्याने राहतात आणि त्याच अनुषंगाने मला वाटतंय सगळ्यात जास्त ब वर्गाची देवस्थानाची मान्यता मला वाटते आपल्या जत मतदारसंघामध्येच आहे. त्यामुळं नक्की शासन आपण जो भूमिका मांडली आपल्या ज्या भावना आहेत आणि शासन मी आपल्याला सांगेन आजपर्यंत देवेंद्रजीचं शासन यायच्या अगोदर ब वर्ग दर्जा देवस्थान धार्मिक पर्यटनचा जो विषय होता त्याला आजपर्यंत अख्ख्या म्हणजे 97 पासून आजपर्यंतचा विषय केला 2023 पर्यंत तर फक्त 550 कोटी रुपये खर्च झाला 97 ते 23-26 वर्षाच्या कालखंडामध्ये. जेव्हापासून देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि या पर्यटन क्षेत्राला आपण बघतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजना असं योजनेला नाव दिलं आणि या माध्यमातून सगळ्याच तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी घेतला आणि जवळजवळ 2023 नंतर 1000 कोटी रुपये खर्च या देवस्थानच्या विकासावर केलेला आहे. हे सरकार देवेंद्रजींचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जत तालुक्याला जसा पाणी देताना न्याय मिळालाय जसा रस्ते विकासाला न्याय मिळालाय आणि जी जतची भूमी आतापर्यंत मागासलेली होती त्या भूमीला विकसित करण्याचा संकल्प पडळकर साहेब आपण केलाय. त्याच भूमीला धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा विकसित करण्याचा जो आपला संकल्प आहे त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील. चला ठीक बरं बोला थोडक्यात बोला बस. अत्यंत सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. माझे 2च स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 1 सदस्यीय समिती त्यांनी गठीत करावी आणि त्यांच्याकडे हे सगळं काम म्हणजे आम्ही जी मागणी करतोय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला अधिकृतपणा येईल अशा पद्धतीची घोषणा करावी. राज्य शिखर समितीच्या तीर्थक्षेत्र ब मध्ये तर त्यांनी आम्हाला 7 मंदिरांना तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय. अगोदरची जी 2 मंदिर होती त्यांना 5-5 कोटी रुपयाचा निधी दिलाय. मी माननीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांचं धन्यवाद देईन. परंतु आता इतकी मोठी मंदिरं डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून एक तर राज्य शिखर समितीच्या समोर एकत्रित आराखडा येण्याची आवश्यकता आहे. तो करण्याची आपण सूचना देणार का
किंवा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे एखादा प्रस्ताव पाठवता येईल का, याच्यावरती सरकार विचार करेल का? मंत्री महोदय. मी माननीय पडळकर साहेबांना अगोदरच सांगितलेलं आहे की असं कुठली देवभूमी जाहीर करण्याचं कुठली शासनाकडे धोरण नाही, पण आपण प्रस्ताव सादर करा, त्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल आणि हे करत असताना केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचाही अभ्यास करेल आणि त्या केंद्र सरकारच्या योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्या निकषात जर आपलं हा प्रस्ताव बसत असेल तर त्या प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पण पाठवण्याची प्रक्रिया करू. चला, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, ही झाली की तुमची घेतो, ही झाली की तुमचे 9 घेतोय. 3 झाले की अध्यक्ष महोदय, 3 झाले की 9 घेऊ. लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या समोर एक विषय आम्ही ठेवू इच्छितोय आणि राज्य सरकार नक्कीच यामध्ये सकारात्मक